छत्रपती संभाजीनगरच्या लासूर रेल्वे स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। लासूर रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जाते। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी दत्ता कारवटे आता आपल्या सोबत आहे। दत्ता, काय म्हणणं आहे नागरिकांचं आणि त्याची कोणी दखल घेत आहे का? नक्की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली लासूर स्टेशन ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे। याच बाजारपेठेतल्या या रेल्वे पटरीवरती उड्डाण पूल उभा करण्यात यावा अशी मागणी या सगळ्या नागरिकांची आहे। त्यासाठीच या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे। हे सगळे जे आंदोलक आहेत यांनी रेल्वे पटरीवरती सुद्धा उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांनी त्यांना सध्या रोखून धरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच जागेवरती या ठिकाणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी करतायत। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे सर, आज 15-20 वर्ष झाले या पुलाचं काम बंद आहे। 50 ते 60 झाडांचा कत्तल झाला। हे केव्हा झालं? जेव्हा सँक्शन झालं पूल। आज 15 ते 20 वर्ष झाले। अरे एक मिनिट, तर ही उड्डाण पूल बनवण्याची मागणी आहे। आमची मागणी एकच आहे सर, काही करून तुम्ही उड्डाण पूलचं काम सुरू करायला पाहिजे। मग झाडाची कत्तल का केली? तर अशा पद्धतीने हे सगळं मोठं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि उड्डाण पूल बनवण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे। ठीक आहे दत्ता, धन्यवाद। नेमका लोकांचं काय म्हणणं आहे, काय भूमिका आंदोलकांची ती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल।